विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप लहान आहेत, पण मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलोय. कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावे, त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या, किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर ते सुरक्षित असावे. काहीही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोहोचलं पाहिजे, तर आम्ही आहोत. हेच सांगायला मी तुम्हाला आज आलोय, कारण मला माहिती आहे ती भीती काय असते. कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे, की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं, मुलीला काय झालं तर पुढे काय, उशिरा फोन आला तर पुढे काय. आणि माझं म्हणणं आहे की महेशजी तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपण जे तुम्ही पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे. हे राज्य असं नाही की मुलींवर हात टाकू शकतो आपण. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल, महाविद्यालयात पाठवत असाल, आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आणि कधीही आम्ही तुमच्या संपर्कात असू हे मी तुम्हाला तुम्हाला वचन देतो आणि मी थांबवतो, कारण मला पुढे मुंबईला निघायचं आहे. पण मी खरंच पालकांशी बोलायला आलोय की तुम्ही शाळेत पाठवायला किंवा महाविद्यालयात पाठवायला मुला मुलींना घाबरू नका, आम्ही आहोत. एवढंच मी तुम्हाला एक वचन द्यायला आलो आणि मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.